वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. आपण सगळेच एका गोष्टीचा विचार करूया. एका जुन्या म्हणजे अगदी पारंपरिक सरकारी बँकेबद्दल आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर काय येतं? साधारणपणे पासबुक भरणे किंवा चेक वटवणे, रांगेत उभं राहणे. अगदी बरोबर. पण याच एका बँकेने गुपचूपपणे तब्बल 2.7 लाख कोटी रुपयांचा 2.7 लाख कोटींचा डिजिटल व्यवसाय उभा केलाय. अरे बापरे, हा आकडा खरंच थक्क करणार आहे. हो ना. आणि त्याचवेळी ही बँक आपल्या ताळेबंदातील म्हणजे बॅलन्स शीटमधील कचरा अतिशय आक्रमकपणे साफ करत आहे. म्हणजे बुडीत कर्जे कमी करत आहे, बरोबर? हो, अगदी तेच. आज आपण इंडियन बँकेच्या आर्थिक वर्ष 2026च्या चौथ्या तिमाहीचे म्हणजे Q4 FY26च्या इन्व्हेस्टर प्रेझेंटेशनचे एक सखोल विश्लेषण करणार आहोत. आणि आपला उद्देश एकदम स्पष्ट आहे. ही जी क्लिष्ट आर्थिक आकडेवारी असते ना, ती आपल्याला डिकोड करायची आहे. बरोबर. कारण बँकेचे हे जे आकडे आहेत ते केवळ शेअर बाजारातील तज्ज्ञांसाठी नसतात. बँकिंग व्यवस्था कशी काम करते हे समजण्यासाठी ते खूप महत्त्वाचे असतात. नक्कीच. या सादरीकरणात मला जी गोष्ट सर्वात जास्त रंजक वाटली ती म्हणजे त्यांची धोरणे. म्हणजे आक्रमकता आणि सावधगिरी यांचा एक विलक्षण समतोल त्यांनी साधलाय. अच्छा, म्हणजे ते दोन्ही आघाड्यांवर लढत आहेत. हो. आपण जेव्हा बँकिंग क्षेत्रातील आकडेवारी पाहतो तेव्हा फक्त वाढ महत्वाची नसते. ती वाढ कुठून येत आहे आणि त्यासाठी बँक किती धोका पत्करत आहे हे पाहणं जास्त महत्वाचं असतं. म्हणजे नुसती वेगात गाडी चालवून उपयोग नाही, तर ती सुरक्षितपणे चालवणं गरजेचं आहे. अगदी तसंच इंडियन बँकेच्या या तिमाहीच्या आकड्यांमध्ये एक स्पष्ट धोरण दिसतं. त्यांना नफ्यासाठी धावायचं आहे, पण गाडी घसरेल इतक्या वेगाने नाही. बरं, मग ही गाडी नेमक्या कोणत्या वेगाने धावत आहे हे पाहण्यासाठी आपण थेट त्यांच्या मुख्य आर्थिक आकड्यांकडे वळूया, ज्याला आपण टॉप लाईन नंबर्स म्हणतो. हो, महसूल आणि नफा. मी जेव्हा हे आकडे पाहिले तेव्हा मला तिथे एक मोठा विरोधाभास जाणवला. कसला विरोधाभास? बँकेचा जो एकूण महसूल आहे, ज्याला आपण व्याज उत्पन्न म्हणतो, तो 17,480 कोटी रुपयांवर पोचलाय. ही जवळपास 10% वायोवाय म्हणजे वर्षानुवर्षे वाढ आहे. 10% वाढ ही चांगली मानली जाते. हो. आणि त्यानंतर निव्वळ व्याज उत्पन्न म्हणजे NII ते 7,109 कोटींवर गेले आहे, ज्यात तब्बल 11.27% मजबूत वाढ दिसते. बरोबर. पण मग अडचण कुठे आहे? अडचण एकदम खालच्या ओळीत आहे. जेव्हा आपण सर्वात खालच्या ओळीकडे म्हणजे निव्वळ नफ्याकडे पाहतो तेव्हा तो फक्त 3,103 कोटी रुपये आहे. इथे वाढ फक्त 5 ते 6%च आहे. अच्छा, म्हणजे महसूल 10-11% वाढतोय, पण नफा फक्त 5-6%. नेमकं तेच. बँकेचा महसूल वेगाने वाढतोय, पण हातात उरणारा नफा मात्र निम्म्या वेगाने वाढतोय. असं का? म्हणजे बँकेचा खर्च वाढलाय की आणखी काही कारण आहे? हा विरोधाभास समजून घेण्यासाठी ना आपल्याला बँकांच्या मार्जिनच्या यंत्रणेकडे पाहावे लागेल. बँकेचा मुख्य व्यवसाय काय असतो सांगा बरं? लोकांकडून ठेवी घेणे, त्यावर थोडं व्याज देणे आणि तोच पैसा कर्ज म्हणून देऊन त्यावर जास्त व्याज आकारणे. अगदी बरोबर. या दोघांमधला जो फरक असतो त्याला नेट इंटरेस्ट मार्जिन म्हणजे NIM म्हणतात. आता या तिमाहीत बँकेचे NIM 3.23% आले आहे, जे आधीपेक्षा थोडे कमी झाले आहे. थांबा. म्हणजे बँक ज्या दराने पैसा विकत घेत आहे आणि ज्या दराने विकत आहे त्यातील नफा कमी झालाय. पण असं अचानक का घडतंय? कारण कॉस्ट ऑफ फंड्स वाढला आहे. आता बघा, आजकाल लोक जास्त व्याजाची अपेक्षा करतात ना. हो, साहजिकच आहे. महागाई वाढली आहे. त्यामुळे बँकांना मुदत ठेवींवर म्हणजे FDवर जास्त व्याज द्यावं लागत आहे. म्हणजे बँकेचा पैसा विकत घेण्याचा खर्च वाढला. अच्छा, म्हणजे कच्चा मालच महाग झालाय. हो, पण त्याचवेळी बाजारातील स्पर्धेमुळे बँक कर्जावरील जे व्याजदर आहेत, ज्याला आपण यील्ड ऑन ॲडव्हान्सेस म्हणतो, ते त्या प्रमाणात वाढवू शकत नाही. म्हणजे कर्जे महाग केली तर लोक दुसऱ्या बँकेत जातील. अगदी तेच. परिणामी काय होतं? महसूल वाढत आहे कारण कर्जाचा आकार वाढलाय, पण प्रत्येक 100 रुपयांवर मिळणारे मार्जिन संकुचित झाले आहे. समजलं.
याशिवाय जर आपण ROE बघितला म्हणजे रिटर्न ऑन इक्विटी, भागधारकांच्या गुंतवणुकीवरील परतावा तो 18.98% आहे. त्यातही किंचित घसरण आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर बँक आपला व्यवसाय वेगाने वाढवत आहे, पण ठेवींचा खर्च वाढल्यामुळे नफ्याचा वेग थोडा संत झालाय. हो, अगदी सोप्या भाषेत हेच कारण आहे. बरं, हे समजायला खूप सोपं झालं. महसूल वाढतोय, पण मार्जिनवर दबाव असल्यामुळे नफा त्या वेगाने वाढत नाहीये. पण आता माझा पुढचा प्रश्न असा आहे की जर बँकेचा एकूण व्यवसाय 14.95 लाख कोटींवर गेलाय, ज्यात जवळपास 13% वाढ आहे, तर मग हा पैसा बँक नेमका कुणावा पर्जानी देत आहे? हां, खूप महत्वाचा मुद्दा आहे. आपण कर्ज वितरणाची म्हणजे ॲडव्हान्सेसची आकडेवारी पाहूया. हो, ती आकडेवारी आता 6.67 लाख कोटींवर गेलीये. तिथेही 13.43% वाढ आहे. पण त्यात एक स्पष्ट कल दिसतोय मला. कोणता कल? किरकोळ कर्जांमध्ये म्हणजे रिटेलमध्ये 18.7% वाढ आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग म्हणजे MSME क्षेत्रात 16.4% वाढ आहे. बरोबर. आणि या तुलनेत कॉर्पोरेट कर्जांमध्ये फक्त 9.2% वाढ आहे. म्हणजे बँके मोठ्या कंपन्यांना कमी आणि सामान्य लोकांना जास्त कर्ज देत आहे. ही आकडेवारी आहे ना, बँकेच्या रिस्क मॅनेजमेंट म्हणजे धोका व्यवस्थापन धोरणाचा गाभा आहे. म्हणजे त्यांनी जाणीवपूर्वक हा बदल केलाय? हो, बँकेने आपला मोर्चा जाणीवपूर्वक कॉर्पोरेट क्षेत्राकडून सामान्य ग्राहक आणि छोट्या उद्योगांकडे वळवला आहे. थांबा, मला इथे ना एक शंका आहे. बोला. मोठे कर्ज देण्याऐवजी हजारो छोट्या MSMEs आणि सामान्य माणसांना कर्ज देणे ही धोक्याचं व्यवस्थापन करण्याची पद्धत आहे. हो, बरोबर आहे. पण जेव्हा अर्थव्यवस्थेत मंदी येते किंवा काही मोठं संकट येतं, तेव्हा सर्वात आधी हे छोटे उद्योगच बंद पडतात ना. मोठ्या कंपन्यांकडे तर संकटाशी सामना करण्यासाठी जास्त पैसा असतो. तुमचा हा प्रश्न अतिशय रास्त आहे. एका छोट्या उद्योगाच्या पातळीवर पाहिल्यास तो नक्कीच जास्त जोखमीचा वाटतो. हो ना. मग हजारो छोट्या उद्योगांना कर्ज देणे अधिक सुरक्षित कसं असू शकतं? कारण इथे ग्रॅन्युलर रिस्क आणि सांख्यिकीचा नियम, ज्याला आपण लॉ ऑफ लार्ज नंबर्स म्हणतो, तो लागू होतो. अच्छा, ते कसं काय? समजा बँकेने एका मोठ्या कॉर्पोरेट कंपनीला 5,000 कोटी रुपयांचं कर्ज दिलं आणि जर ती एकच कंपनी बुडाली तर बँकेचे थेट 5,000 कोटी रुपये एकाच झटक्यात अडकतात. संपूर्ण ताळेबंद हादरतो. हो, हे तर आपण आधी पाहिलं आहे अनेक बँकांच्या बाबतीत. अगदी. पण जर हेच 5,000 कोटी रुपये बँक प्रत्येकी 50 लाख रुपयांप्रमाणे 10,000 छोट्या उद्योगांना देईल तर काय होईल? म्हणजे धोका विभागला जाईल. बरोबर. मंदीच्या काळात त्या 10,000मधील 10 किंवा 100 उद्योग बुडतीलही, पण उरलेले 9,900 उद्योग आपले हप्ते भरत राहतील. अरे वा, म्हणजे एका जागी मोठा फटका बसण्यापेक्षा छोटे छोटे धक्के बँक सहज पचवू शकते. हो. याशिवाय किरकोळ कर्जे, उदाहरणार्थ गृहकर्ज, ती सुरक्षित असतात कारण त्यामागे घर तारण असतं. अच्छा, म्हणजे एकरकमी मोठ्या धोक्यापेक्षा हा विभागलेला धोका नेहमीच अधिक सुरक्षित मानला जातो. अगदी बरोबर. हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. म्हणजे बँकेने एका मोठ्या जहाजावर पैसे लावण्यापेक्षा अनेक छोट्या बोटींवर पैसे लावले आहेत. छान उपमा आहे ही. पण मग जर धोका विभागला गेला असेल आणि कर्जे सुरक्षित हातात असतील तर या कर्जांच्या वसुलीचे काय? इथेच आपण या सादरीकरणातील सर्वात महत्वाच्या भागाकडे येतो, मालमत्तेचा दर्जा किंवा ॲसेट क्वालिटी. हो, का अनेक वर्षे सरकारी बँकांची ओळख फक्त बुडीत कर्जे म्हणजे NPA या एका शब्दाभोवती फिरत होती. पण इंडियन बँकेचे हे आकडे खरंच आश्चर्यचकित करणारे आहेत. मी आकडे पाहिले. बँकेची एकूण बुडीत कर्जे म्हणजे GNPA ग्रॉस नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स ती 3.09%वरून थेट 1.98%वर आली आहेत. ही खूप मोठी सुधारणा आहे. आणि निव्वळ बुडीत कर्जे म्हणजे NNPA ते तर केवळ 0.15%वर आहेत. केवळ 0.15% NNPA असणं ही कोणत्याही बँकेसाठी एक खूप मोठी गोष्ट आहे. विशेषतः एका पारंपरिक सरकारी बँकेसाठी तर नक्कीच. हो, हे एक अत्यंत लक्षणीय आणि मोठी कामगिरी आहे. आणि या आकडेवारीसोबत ना एक अत्यंत तांत्रिक वाटणारा आकडाही आहे. कोणता? तरतूद कव्हरेज प्रमाण म्हणजे प्रोव्हिजन कव्हरेज रेशो PCR, जे 98.28% आहे. हा आकडा बँकेच्या स्थिरतेचा खरा पुरावा आहे. मला या PCR बद्दल थोडं बोलायचं आहे. अनेकदा याला घरातील अडगळीची खोली साफ करणे अशी उपमा दिली जाते, पण ती मला फारशी पटत नाही. मग तुम्हाला काय वाटतं? मला हे एका शॉक ॲब्झॉर्बर सारखे वाटते. शॉक ॲब्झॉर्बर? हो, म्हणजे आपण एखाद्या खड्ड्यातून गाडी नेली तरी गाडीला दणका बसत नाही ना, कारण शॉक ॲब्झॉर्बर तो धक्का स्वतःवर घेतो.
पीसीआर हे बँकेचे शॉक ॲब्झॉर्बर असते ना. अगदी तंतोतंत. ही उपमा अत्यंत अचूक आहे. म्हणजे मी बरोबर विचार करत होतो तर? हो. पीसीआर म्हणजे बँकेने भविष्यात कर्ज बुडण्याची शक्यता गृहीत धरून स्वतःच्या नफ्यातून आधीच बाजूला काढून ठेवलेला पैसा. अच्छा, म्हणजे भविष्यातील धोक्यासाठीची तयारी. बरोबर. 98.28% पीसीआरचा अर्थ असा की बँकेच्या ताळेबंदात जेवढी म्हणून बुडीत कर्ज आहेत त्यातील 98%हून अधिक रकमेची तरतूद बँकेने आधीच करून ठेवली आहे. बापरे, म्हणजे जवळपास 100% सुरक्षितता. याचा यांत्रिक किंवा मेकॅनिकल फायदा काय होतो? तर समजा उद्या अचानक 100 कोटी रुपयांचं कर्ज बुडाले, म्हणजे तुमची गाडी खड्ड्यात गेली, तरी बँकेच्या या तिमाहीच्या नफ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. कारण तो 100 कोटींचा धक्का पचवण्यासाठी बँकेने आधीच आपला शॉक ॲब्झॉर्बर तयार ठेवला आहे. तो पैसा आधीच बाजूला काढलेला आहे. हे तर खूपच भारी आहे. याचा अर्थ बँकेचा सध्याचा जो नफा आहे तो खरा नफा आहे. त्याला जुन्या बुडीत कर्जांची कोणतीही गळती लागलेली नाहीये. अगदी बरोबर. ताळेबंद पूर्णपणे स्वच्छ आहे. बरं, जर पाया इतका मजबूत झाला असेल तर मग बँकेच्या भविष्यातील वाढीचे इंजिन कोणते असेल? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. कारण जेव्हा आपण सादरीकरणातील पुढच्या टप्प्याकडे वळतो तेव्हा डिजिटल बँकिंगचा आकडा आपल्याला खरंच थक्क करतो. हो, आपण सुरुवातीलाच बोललो 2.7 लाख कोटी रुपयांचा डिजिटल व्यवसाय. हो, पण दुसरीकडे याच निकालांमध्ये काही कमकुवत दुवे देखील मला दिसले. जसे की उदाहरणार्थ, बँकेचे बिगर व्याज उत्पन्न, ज्याला नॉन इंटरेस्ट इन्कम म्हणतात, ते कमकुवत राहिले आहे. आता हा एक नवा तांत्रिक शब्द आला. हा, हे बिगर व्याज उत्पन्न म्हणजे नक्की काय? आणि डिजिटल व्यवसाय इतक्या वेगाने वाढत असतानाही हे उत्पन्न का कमी आहे? बिगर व्याज उत्पन्न म्हणजे बँकेला व्याजाव्यतिरिक्त मिळणारा पैसा. म्हणजे फी आणि कमिशन वगैरे. हो, यात प्रोसेसिंग फी, कमिशन, विम्यासारखी इतर उत्पादने विकून मिळणारे उत्पन्न, ज्याला आपण क्रॉस सेलिंग म्हणतो, आणि ट्रेजरी उत्पन्न यांचा समावेश होतो. ट्रेजरी उत्पन्न म्हणजे काय? ट्रेजरी उत्पन्न म्हणजे बँकेने स्वतः बाजारात किंवा बॉन्ड्समध्ये केलेल्या गुंतवणुकीवरील जो फायदा असतो तो. अच्छा, मग हे कमी का झालंय? या तिमाहीत बँकेचे हे उत्पन्न अपेक्षेइतके वाढले नाही, कारण ट्रेजरी उत्पन्नावर बाजारातील चढउतारांचा परिणाम झाला असावा. व्याजदर बदलले की याचा फटका बसतो. समजलं. आणि डिजिटल व्यवसायाचं काय? डिजिटल व्यवसायाबद्दल बोलायचं तर 2.7 लाख कोटींचा डिजिटल व्यवसाय म्हणजे केवळ बँकेचे ॲप वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या नव्हे. मग त्यात आणखी काय येतं? याचा अर्थ असा की बँकेने आपली अंतर्गत प्रणाली म्हणजे बॅकएंड सिस्टम्स इतक्या सुधारल्या आहेत की कर्ज मंजूर करण्यापासून ते ठेवी स्वीकारण्यापर्यंतचे अनेक निर्णय आता ऑटोमॅटिक होत आहेत. म्हणजे मॅन्युअल हस्तक्षेपाशिवाय? हो, अल्गोरिदम आणि डिजिटल प्रक्रियेद्वारे हे सगळं होत आहे. अरे वाह! म्हणजे पूर्वी जी कामे करण्यासाठी शाखेतील कर्मचाऱ्यांचा वेळ आणि बँकेचा पैसा खर्च होत होता, ती कामे आता आपोआप होत आहेत. अगदी बरोबर. यामुळे बँकेचा ऑपरेशनल कॉस्ट म्हणजे परिचालन खर्च खूप कमी होईल, बरोबर? हो, दीर्घकाळात त्याचा मोठा फायदा नफ्याला मिळतो. पण सादरीकरणात व्यवस्थापनाने एक सावध इशारा पण दिला आहे. तो कोणता? त्यांनी म्हटले आहे की त्यांचे स्लिपेजेस कमी आहेत, पण ते भविष्याबद्दल सकारात्मक परंतु थोडे सावध म्हणजे कॉशियस आहेत. हे खूप महत्वाचं विधान आहे. इथे माझा असा प्रश्न आहे की हे स्लिपेजेस म्हणजे काय? इथे नक्की काय घसरतंय? बँकिंग भाषेत स्लिपेजेस म्हणजे एक अत्यंत महत्वाची संकल्पना असते. बर. जेव्हा एखादे चांगले नियमितपणे परतफेड होणारे कर्ज असते ना, हो, ज्याचे हप्ते वेळेवर येत असतात. बरोबर, ते कर्ज जेव्हा अचानक ठकू लागते आणि बुडीत कर्ज किंवा NPA या श्रेणीत घसरते म्हणजे स्लिप होते, त्याला आपण स्लिपेजेस म्हणतो. अच्छा, म्हणजे चांगल्या कर्जाचे वाईट कर्जात रूपांतर होणे. हो, आणि व्यवस्थापन म्हणत आहे की त्यांची ही घसरण आता खूप कमी झाली आहे. म्हणजे नवीन कर्जे NPA मध्ये जाण्याचे प्रमाण आता नगण्य आहे. ही तर खूप चांगली बातमी आहे. मग ते सावध का आहेत? कारण बँकेचा ताळेबंद आता स्वच्छ झाला असला तरी वाढीचा हा जो वेग आहे तो टिकवून ठेवणे हे एक मोठे आव्हान असते. म्हणजे बेस इफेक्टचा मुद्दा येतो का इथे? अगदी बरोबर. जेव्हा तुमची बुडीत कर्जे आधीच खूप कमी असतात तेव्हा नफ्यात मोठी उडी दिसण्याची शक्यता कमी असते, कारण तुम्ही आधीच खूप चांगल्या स्थितीत आहात. हो, म्हणजे आजारपणातून उठताना प्रगती वेगाने दिसते, पण एकदम फिट झाल्यावर तीच प्रगती टिकवून ठेवणं कठीण असतं. तसंच काहीसं. आता इथून पुढे जी काही वाढ होईल ती निव्वळ नवीन व्यवसायातूनच यावी लागेल, आणि त्यासाठी त्यांना बाजारात मोठी स्पर्धा करावी लागेल. आणि म्हणूनच गुंतवणूकदारांच्या आणि विश्लेषकांच्या वर्तुळात या बँकेच्या PSU बँक री-रेटिंगची चर्चा सुरू आहे.
री रेटिंग. आता हा आणखी एक जड शब्द. री रेटिंग म्हणजे नक्की काय? साध्या भाषेत सांगायचं तर शेअर बाजार पूर्वी सरकारी बँकांकडे खूप संशयाने पाहायचा. हो, लाल फिचाई आणि बुडीत कर्ज यामुळे. बरोबर. त्यांच्याकडे खूप कचरा आहे असे मानून त्यांना बाजारात नेहमी कमी भाव म्हणजे व्हॅल्युएशन मिळायचा. पण आता ताळेबंद स्वच्छ झाल्यावर बाजार त्यांना खाजगी बँकांच्या तुलनेत अधिक विश्वासार्ह मानून त्यांना जास्त व्हॅल्युएशन देईल का, या प्रक्रियेला री रेटिंग म्हणतात. अच्छा, म्हणजे मार्केटचा दृष्टिकोन बदलणे. तंतोतंत. री रेटिंग ही एक प्रकारची मानसशास्त्रीय आणि आर्थिक प्रक्रिया आहे. जेव्हा एखादी बँक सलग अनेक तिमाहीत हे सिद्ध करते की तिचे शॉक ॲब्झॉर्बर्स मजबूत आहेत आणि नवीन स्लिपेजेस येत नाहीयेत, तेव्हा गुंतवणूकदार खुश होतात. हो, आणि गुंतवणूकदार त्या बँकेच्या भविष्यातील नफ्यासाठी अधिक प्रीमियम मोजायला तयार होतात. इंडियन बँकेच्या बाबतीत हेच होऊ शकतं. म्हणजे हा जो 2.7 लाख कोटींचा डिजिटल पाया आहे आणि किरकोळ कर्जांचे जे सुरक्षित जाळे आहे, तेच या संभाव्य री रेटिंगचे मुख्य कारण बनू शकते. अगदी बरोबर. तर या संपूर्ण सखोल विश्लेषणाचा सारांश काय निघतो? जर आपण या सगळ्या क्लिष्ट आकड्यांची आणि तांत्रिक शब्दांची गुंतागुंत बाजूला काढली, तर हा Q4 FY26 चा निकाल बँकेला भविष्यासाठी अधिक स्थिर बनवतो का? निश्चितच बनवतो. आपण याकडे एका हेल्थ चेकअप सारखे पाहूया. हेल्थ चेकअप, बरं. बँकेचे कोलेस्ट्रॉल म्हणजे NPA आता पूर्णपणे नियंत्रणात आले आहे. अरे वा. आणि रोगप्रतिकारक शक्ती, बँकेची रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे PCR ते 98% वर आहे, जे खूपच सुदृढ आहे. आणि वजन? वजन म्हणजे कर्ज वितरण, ते योग्य ठिकाणी वाढत आहे, म्हणजे किरकोळ आणि MSME क्षेत्रात, जे बँकेसाठी चांगलं आहे. फक्त त्यांना त्यांचा आहार सुधारण्याची गरज आहे. हो, म्हणजे मार्जिन आणि बिगर व्याज उत्पन्न यावर थोडं लक्ष देण्याची गरज आहे. एकंदरीत सांगायचं तर हा निकाल अचानक मिळालेला चमत्कार नाहीये. म्हणजे लॉटरी लागलेली नाहीये. नाही, ही एक अतिशय शिस्तबद्ध आणि सुदृढ आर्थिक प्रकृतीची निशाणी आहे. खूपच सुंदर विश्लेषण केलं आपण. आज आपण महसुलातील वाढीपासून ते मार्जिनवरील दाबापर्यंत आणि शॉक ॲब्झॉर्बर असलेल्या PCR पासून ते स्लिपेजेसपर्यंत सर्व गोष्टी अतिशय सोप्या भाषेत समजून घेतल्या. हो, आणि मला वाटते की यामुळे बँकिंग आकडेवारी कशी वाचावी हे समजायला खूप मदत होईल. नक्कीच. पण ही चर्चा संपवताना या सगळ्या आकडेवारीतून माझ्या मनात एक अत्यंत विचार करायला लावणारा मुद्दा उभा राहिलाय. कोणता मुद्दा? आपण नेहमी असं ऐकतो की भविष्यात बँकिंग क्षेत्र हे फिनटेक कंपन्या चालवतील. हो, त्या नवीन ॲप बेस्ड कंपन्या. बरोबर. त्या चपळ, नवीन तंत्रज्ञान असलेल्या खाजगी कंपन्या. पण आज आपण पाहिलं की इंडियन बँकेसारख्या एका अतिशय पारंपरिक सरकारी बँकेने कोणताही गाजावाजा न करता 2.7 लाख कोटींचा डिजिटल व्यवसाय उभा केला आहे. हो, हे खरंच खूप मोठं अचीव्हमेंट आहे. आता एक विचार करूया. जर ह्या सरकारी बँकांकडे आधीपासूनच देशाच्या कानाकोपऱ्यात पोचलेले ग्राहकांचं प्रचंड मोठं जाळे आहे. हो, अगदी खेड्यापाड्यापर्यंत. आणि आता त्यांचे ताळेबंद म्हणजे बॅलन्स शीट पूर्णपणे स्वच्छ झाले आहेत, तर भविष्यात ह्या खाजगी फिनटेक कंपन्यांचे वर्चस्व मोडून काढून या पारंपरिक सरकारी बँकाच तंत्रज्ञान विश्वातील नवे टेक जायंट्स बनतील का? हां, खरंच खूप मोठा आणि रंजक प्रश्न आहे. हो ना? आपण सर्वांनी ह्यावर नक्की विचार करूया. चला तर मग आपण पुन्हा भेटू एका नव्या आणि रंजक विषयाच्या सखोल विश्लेषणासोबत. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.